छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. भारत माता की जय. आज या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगच्या माध्यमातून या मावळ जिल्ह्यातील विद्यार्थी परिषद दृष्ट्या जो आपला मावळ जिल्हा आपण ज्याला म्हणतो त्यातील तळेगाव शहरामध्ये या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या तालुक्यातून या ठिकाणी ज्यांनी विशेष प्रावीण्य 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये मिळवलं असे सर्व विद्यार्थी त्यांचे पालक या संस्थेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी खरं तर आज दोन मोठे योगायोग या ठिकाणी आहेत त्याचा विशेष उल्लेख मला प्रथमतः करावासा वाटतो. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही मावळातली भूमी आणि त्याचबरोबर भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांचा महत्वपूर्ण असा वाटा राहिला असे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्थापन केलेल्या या संस्थेमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित होणं म्हणजे मला असं वाटतं की एक विशेष बाब आहे. एक दुग्ध शर्करा आयोग या ठिकाणी. मित्रांनो, आपण आज या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आलाय. आपण 10वी मध्ये 12वी मध्ये विशेष प्रावीण्य मिळवलं असेल आणि विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आपल्यापर्यंत पोहोचले असतील तर ते मीडियाच्या माध्यमातून असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा आपल्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रवास करून आपल्या शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये आले असतील आणि त्यांनी आपल्याला सांगितलं असेल की आपल्याला अशा पद्धतीचा कार्यक्रम करायचा आहे. प्रत्येकाचा सत्कार या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि मला असं वाटतं की या सभागृहापर्यंत जो विद्यार्थी आलेला आहे मग तो त्याला कितीही टक्के मिळाले असतील कितीही गुण मिळाले असतील ते मार्क मॅटर करत नाही गुण मॅटर करत नाही. मला असं वाटतं की आपण सगळेजण इथपर्यंत आलात एका चांगल्या विचारांच्या सानिध्यात येण्याचा विचार आपण सर्वांनी केला त्यामुळे आपण सर्वजण गुणवंत आहोत. त्यामुळे प्रथमतः मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. या 10वी 12वीच्या या परीक्षेमध्ये आपण विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि आपलं जे यापुढचं करिअर असणार आहे ते आपलं करिअर आपल्या देशासाठी विकसित भारतासाठी समर्पित हो अशा शुभेच्छा प्रथमतः मी आपल्या सर्वांना देतो. मित्रांनो, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं जेव्हा आपण नाव ऐकलं असेल तेव्हा अनेकांना प्रश्न पडला असेल की अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजे नेमकं काय आहे काय काम करते. अशा पद्धतीची विद्यार्थ्यांच्या संघटनेची स्थापना करावीशी का वाटली. विद्यार्थी तर एका अर्थानं असं समजलं जायचं की या देशाचं भविष्य आहे. या देशाची जी पुढची भविष्यातली वाटचाल आहे ती ठरवणारे हे विद्यार्थी आहेत असं पूर्वी म्हटलं जायचं. परंतु विद्यार्थी परिषद असं म्हणते की आजचा विद्यार्थी हा आजचा नागरिक आहे. या देशामध्ये जे काही चांगलं वाईट होईल त्यासाठी आजचा विद्यार्थी जबाबदार असणार आहे. त्यामुळे तो भविष्यातला नाही तर आत्ताचा वर्तमानातला नागरिक आहे असा विश्वास विद्यार्थी परिषदेचा. 1948 साली जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर त्या ठिकाणी भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त केल्यानंतर स्वातंत्र्य तर मिळालंय पारतंत्र्यातून तर आपण मुक्त झालोय परंतु या देशाचं जे वैभव आहे जे गतवैभव आहे ते अशाच पद्धतीने पुन्हा एकदा आपण मिळवलं पाहिजे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी रामराज्य या भारतामध्ये आलं पाहिजे अशा संकल्पनेतून 1948 साली त्या ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम हे काही प्राध्यापकांनी आणि काही विद्यार्थ्यांनी मिळून त्या ठिकाणी सुरू केलं.
हळूहळू वेगवेगळे त्या ठिकाणी विद्यार्थी जोडले गेले, प्राध्यापक जोडले गेले आणि मग 1949 साली 9 जुलै 1949 ला या संस्थेचं जे आहे ते ऑफिशियल रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी झालं आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अशा या संघटनेला नाव देण्यात आलं. त्या ठिकाणी सुरुवातीला फक्त 1-2 राज्यांमध्येच काम विद्यार्थी परिषदेचं सुरू होतं. वेगवेगळ्या महाविद्यालयातल्या मूलभूत सोयी सुविधांचे प्रश्न असतील, वसतिगृहांचे प्रश्न असतील, गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे, अशा वेगवेगळ्या मागण्यांच्या माध्यमातून ही चळवळ संपूर्ण देशभरामध्ये सुरू झाली. यामध्ये शैक्षणिक क्षेत्राबरोबरच त्या ठिकाणी राष्ट्रीय आणि सामाजिक विषयांना सुद्धा विद्यार्थी परिषदेने त्यावर मत व्यक्त करायला सुरुवात केली. वेगवेगळ्या विषयांना घेऊन त्या ठिकाणी काम करायला सुरुवात केली. मुठभर एका अर्थानं विद्यार्थी आणि प्राध्यापकांना घेऊन सुरुवात केलेली ही संघटना आज 77 लाख विद्यार्थ्यांसह जगातली सर्वात मोठी विद्यार्थी संघटना बनली आहे. याचा आपल्या सर्वांनाच अभिमान नक्की आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये या देशाचं नाव हे भारत असलं पाहिजे, वंदे मातरम हे राष्ट्रगीत असलं पाहिजे, हिंदी ही आपली राष्ट्रभाषा असली पाहिजे, अशा काही बेसिक मागण्यांना घेऊन राष्ट्रीय विचारांचं बीजारोपण करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सक्रिय काम कॉलेज कॅम्पसमध्ये वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये सुरू केलं. त्यानंतर हळूहळू विद्यार्थी परिषदेतल्या सदस्यांची संख्या वाढत गेली, कार्यकर्त्यांची संख्या वाढत गेली आणि ज्यावेळी काँग्रेस सरकारच्या काळामध्ये इमर्जन्सी या देशावर लादल्या गेली त्यावेळी जयप्रकाश नारायणांच्या माध्यमातून जे देशव्यापी आंदोलन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून उभं करण्यात आलं, त्या जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सक्रिय सहभाग घेतला आणि आजपर्यंतच एका अर्थानं सर्वात मोठी सभा त्या ठिकाणी इतिहासात जर कुठली झाली असेल तर ती जयप्रकाश नारायणांची झाली असं बोललं जातं. त्यामुळं या आंदोलनाचा परिणाम असा झाला की 3 राज्यांच्या ज्या राज्य शासनाला त्या ठिकाणी राजीनामा द्यावा लागला, त्या राज्यांचे सरकार पडले. एवढी मोठी ताकद ही विद्यार्थ्यांची त्यावेळी आपण उभी केली. असं म्हटलं जातं की त्यावेळी असं म्हटलं जायचं की स्टुडंट्स पॉवर आहे, न्यूसन्स पॉवर आहे. काही विद्यार्थी युवा एकत्र आले म्हणजे या देशाचं काहीतरी नुकसानच होईल, काहीतरी उपद्रव त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न युवांच्या माध्यमातून होईल असं ज्यावेळी बोललं जायचं त्यावेळी विद्यार्थी परिषदेने नारा दिला की स्टुडंट्स पॉवर हे न्यूसन्स पॉवर नाहीये, तर स्टुडंट्स पॉवर ही नेशन्स पॉवर आहे, छात्र शक्ती ही राष्ट्र शक्ती आहे असा नारा विद्यार्थी परिषदेने दिला. आणि या नाऱ्याच्या माध्यमातून गावोगावी खेड्यापाड्यांमध्ये विद्यार्थी परिषद त्या ठिकाणी पोहोचली. ज्ञानशील आणि एकतेचा संदेश विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्यात आला. आजचा विद्यार्थी कसा असला पाहिजे तर तो ज्ञानवान असला पाहिजे, चारित्र्यवान म्हणजे शील त्याच्यामध्ये असलं पाहिजे आणि एकतेच्या माध्यमातून आपल्यावर जर अन्याय झाला तर त्याच्या विरोधात आवाज उचलण्याची एक ताकद विद्यार्थ्यांनी ठेवली पाहिजे असा विचार विद्यार्थी परिषदेने दिला. आणि ज्ञानशील एकता या त्रिसूत्रीच्या माध्यमातून विद्यार्थी परिषद आज देशभरामध्ये काम करते आहे. खरं तर आजवर विद्यार्थी परिषदेने अशी अनेक आंदोलनं केली, असे अनेक उपक्रम राबवले ज्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जे शिक्षणाचं महत्व आहे ते विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे, पालकांना कळलं पाहिजे, यासाठी देशव्यापी चळवळ विद्यार्थी परिषदेने हाती घेतली. आज आपण बघतोय आपण आपला जो सिलेबस आहे, आपला जो अभ्यासक्रम आहे, तर वेळोवेळी आपल्याला नेहमी रशियामध्ये कुठली क्रांती झाली, अमेरिकेचा कुठला इतिहास आहे, त्यानंतर त्या ठिकाणी इस्रायलमध्ये काय झालं, वेगवेगळ्या देशांमधले कसे महायुद्ध झाले, पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, असा इतिहास त्या ठिकाणी शिकवले जातो. तसा विचार करायला गेलं तर नॉलेज म्हणून त्या ठिकाणी एका मर्यादेपर्यंत हे शिकवणं ठीक आहे, परंतु ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, ज्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा आपल्याला अभ्यासक्रमांच्या माध्यमातून शिकवायला पाहिजे होता, तो शिकवण्यामध्ये आम्ही कुठेतरी कमी पडलो. आमचं सरकार कुठेतरी त्या ठिकाणी भारताचं कमी पडलं. वर्षानुवर्ष भारताला आता स्वतंत्र होऊन जवळपास 75 पेक्षा जास्त वर्ष होत आली.
तरी सुद्धा आपल्या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याला अजूनही रामायण काय होतं, महाभारत काय होतं, त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, त्यांनी कुठला पराक्रम त्या ठिकाणी केला, हिंदवी स्वराज्याची स्थापना त्यांनी कशी केली, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज आपण कुठल्या अवस्थेत असतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे योगदान आहे ते या देशासाठी कसं होतं, संविधान निर्मात्यांनी या देशावरती कशा पद्धतीने उपकार केले, हे कधीही आपल्याला आपल्या इतिहासाच्या माध्यमातून शिकवलं जातं. फक्त आणि फक्त ज्याची आपल्याला आवश्यकता नाही आहे, जे फक्त ज्ञान म्हणून ठीक आहे, तेच आपल्यावरती वारंवार बिंबवलं जायचं. परंतु 2020 साली आलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून देशामध्ये एक शैक्षणिक चळवळ मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आणि त्या ठिकाणी इंडियन नॉलेज सिस्टीम सारखा विषय आपल्या अभ्यासक्रमामध्ये आला आणि आपल्या भारताचं जे एक वैभव आहे, भारतीय संस्कृती म्हटलं जे एका अर्थानं जी उदारता आहे ती शिकवण्याचं काम आपल्याला IPSच्या माध्यमातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आता करण्यात येतं. आपल्यावरती त्याच लॉर्ड मॅकॉलेच्या माध्यमातून जी शिक्षण पद्धती या भारतामध्ये वर्षानुवर्ष चालायची, तीच शिक्षण पद्धती अजूनही आपण शिकत होतो. बरेच लोक आपल्यातले जे आहेत ते आता पुढे इंजिनिअरिंगला जातील, मेडिकलला जातील, काही लोक वकील होतील, काही लोक CA होतील. परंतु हे शिक्षण घेत असताना कुठेतरी अपडेटेड नॉलेज जे आहे ते घेण्यामध्ये आपण कमी पडत होतो आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून कुठेतरी त्याची सुरुवात आता त्या ठिकाणी झाली आहे. हा आमूलाग्र बदल अशा काही 1 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये होणार नाही, याला एक मोठा कालावधी याच्यामध्ये जाणार आहे. परंतु त्याची सुरुवात जी आहे ती विद्यार्थी परिषदेच्या आग्रहामुळे त्या ठिकाणी झाली. ही लॉर्ड मॅकॉलेच्या माध्यमातून चालणारी शिक्षण पद्धती ही कुठेतरी बुरसटलेली शिक्षण पद्धती आपण दूर केली पाहिजे आणि भारताचा वैभवशाली इतिहास, भारतीय संस्कृती ही विद्यार्थ्यांसमोर आणली पाहिजे. विद्यार्थ्यांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे. कुठेतरी अमेरिका आणि बाकी पाश्चात्य देशांमधून आलेले जे काही विषय आहेत किंवा जे काही मुद्दे आपल्या समोर येतात तर ते काहीतरी खूप महान आहेत आणि आपली भारतीय संस्कृती ऑर्थोडॉक्स आहे, प्रतिगामी आहे, अशा पद्धतीचं चित्र आपल्या डोळ्यासमोर वारंवार निर्माण करण्यात येतं आणि आपल्यालाही असं वाटतं की आता परदेशातून आलाय म्हणजे खूप काहीतरी चांगलं आहे. परंतु आपण हे विसरून जाता कामा नये की भारताचा योग आता देशाने मान्य केला. 21 जून आता लवकरच आपण साजरा करणार आहोत. 21 जूनला आता राष्ट्रीय योग दिन म्हणून, आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून आपण आता साजरा करतोय. भारतीयांना कदाचित त्याचं महत्व थोडं कमी आता असलं तरी देश विदेशामध्ये जर आपण बघितलं तर योगाचं महत्व आता लोकांना कळायला लागलंय. ज्या आयुर्वेदाची सुरुवात आपल्या देशात झाली, आयुर्वेदाचा जनक हा खऱ्या अर्थानं भारत आहे. परंतु त्या आयुर्वेदावरती आता अन्य देशांनी वेगवेगळे प्रयोग सुरू केले आहेत. त्या ठिकाणी त्याचं जे आहे ते एका अर्थानं आयुर्वेद पोहोचलं, ते अनेक देशांनी ते मान्य केलं. पण कदाचित आम्हालाच आमच्या या आयुर्वेदावरती अजून विश्वास बसलेला नाही. त्यामुळं असे अनेक विषय आहेत की ज्याला घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद काम करते आहे. भारतीय संस्कृतीतली ही जी महानता आहे ही खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना सांगण्याची आवश्यकता आहे आणि त्याचाच प्रचार प्रसार करण्याचं काम हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वारंवार गेल्या काही वर्षांपासून करते. आज जर आपण बघितलं तर विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ज्या समस्या कॉलेज कॅम्पसवरती येतात, मग त्या शुल्काच्या निगडीत समस्या असतील, शिष्यवृत्तीच्या निगडीत काही समस्या असतील, मूलभूत सोयी सुविधांच्या विषयातल्या काही समस्या असतील, वसतिगृहांच्या विषयातल्या काही समस्या असतील, अशा विषयांना एका अर्थानं तोंड देण्याचं काम अखिल भारतीय विद्यार्थी परिषद करते. अशा समस्यांना संविधानिक मार्गाने उत्तर देण्याचं काम अखिल भारतीय विद्यार्थी परिषद करते आहे. आज विद्यार्थी परिषदेचं काम मी आता सांगितलं की 77 लाख सदस्य हे देशभरात आहेत. जगातली सर्वात मोठी विद्यार्थी संघटना म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची आता मान्यता आहे. त्यामुळं या देशामध्ये सकारात्मक आणि आमूलाग्र असे बदल घडवण्यासाठी विद्यार्थी परिषद सातत्याने काम करते आहे. आपण जर बघितलं असेल की अनेक उपलब्धी विद्यार्थी परिषदेच्या सांगता येतील. यामध्ये जर आपण बघितलं तर 0 बॅलन्स अकाउंट हे विद्यार्थ्यांचं काढण्यात आलं पाहिजे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सर्वप्रथम केंद्र शासनाला सांगितलं की तो शाळेतला, कॉलेजचा विद्यार्थी आहे, त्यांनी
त्याच्या अकाउंटमध्ये मिनिमम 5,000 10,000 बॅलन्स असलं पाहिजे अशा पद्धतीच्या अटी बँकांच्या माध्यमातून होत्या. झिरो बॅलन्स अकाउंटची सुरुवात जर कोणी केली असेल ती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली. आपल्याला कदाचित ठाऊक नसेल की या वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये आता जे छायांकित प्रत आपल्या पेपरची मिळते, फोटोकॉपी मिळते. मी माझ्या पेपरमध्ये काय लिहिलेलं आहे हे आन्सर शीट मला बघायला मिळाली पाहिजे आणि त्याचं पुनर्मूल्यांकन झालं पाहिजे. कदाचित पेपर तपासणीच्या वेळी काही चुका अनावधानाने होऊ शकतात, त्या सुधारण्यात आल्या पाहिजे. यासाठी एक चळवळ विद्यार्थी परिषदेने सुरू केली आणि आज महाराष्ट्रामध्ये जो फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनचा अधिकार विद्यार्थ्यांना मिळाला आहे तो केवळ आणि केवळ विद्यार्थी परिषदेच्या आंदोलनामुळे मिळाला. अशाच पद्धतीने ग्रामीण भागांमध्ये जे महाराष्ट्राच्या परिवहन मंडळाच्या माध्यमातून एसटी बसेस त्या ठिकाणी जातात, तर त्या निवासी स्वरूपाच्या एसटी बसेस गेल्या पाहिजे अशी मागणी विद्यार्थी परिषदेने लावून धरली. आणि आता विद्यार्थ्यांसाठी विशेष बस सेवा ज्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत, निवासी बसेस ज्या वेगवेगळ्या ठिकाणी जातात, त्याची सुरुवात सुद्धा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेच केली आहे. असे अनेक विषय सांगता येतील. आज आपण बघतोय की शिष्यवृत्ती ही महाराष्ट्रामध्ये देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सुरू झालेली आहे. या शिष्यवृत्तीमध्ये त्या ठिकाणी आर्थिक दुर्बल घटकांना सुद्धा सहभागी करून घेतलं पाहिजे असं विद्यार्थी परिषदेने सांगितलं. आणि आज जी शिष्यवृत्तीची योजना विद्यार्थ्यांना आता आपल्याला अनुभवायला मिळते आहे ती सुद्धा केवळ आणि केवळ विद्यार्थी परिषदेच्या पाठपुराव्यामुळे आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे असे अनेक विषय आहेत ज्या वेळी या विद्यार्थ्यांवरती शैक्षणिक, सामाजिक किंवा कुठल्याही विषयाची संकट आली तेव्हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने त्या ठिकाणी ठामपणे भूमिका मांडली. आणि विद्यार्थी परिषदेने सांगितलं की या देशामध्ये जर आपल्याला हा देश समृद्ध करायचा असेल, संपन्न करायचा असेल, विकसित करायचा असेल तर आधी विद्यार्थी त्या ठिकाणी त्या देशातला जो आहे तो समृद्ध झाला पाहिजे, संपन्न झाला पाहिजे, ज्ञानवान झाला पाहिजे. आजही आपण रस्त्यावरची लढाई त्या ठिकाणी लढतोय. या महाराष्ट्राच्या आणि भारताच्या एकूण अर्थसंकल्पामध्ये 6% खर्च हा शिक्षणावरती झाला पाहिजे या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आजही सातत्याने पाठपुरावा करते आहे. 1992 साली महाराष्ट्रामध्ये ज्या खुल्या छात्रसंघ निवडणुका बंद झाल्या आणि कॉलेज कॅम्पसवरती एका अर्थानं विद्यार्थ्यांची लिडरशिप पुढे आणण्यासाठी ज्या पूर्वी कॉलेज कॅम्पसवर निवडणुका व्हायच्या आणि वेगवेगळे जे GS असतील, CR असतील ते विद्यार्थ्यांमधून निवडून यायचे आणि त्यातून मग विद्यापीठांवरती 4 प्रतिनिधी त्यातून निवडून जायचे. असं जे स्टुडंट काउन्सिल त्यावेळी बनायचं ते आजही 92 सालापासून महाराष्ट्रामध्ये बंद आहे. विद्यार्थी परिषद सातत्याने पाठपुरावा करते आहे. तळागाळातला ग्रामीण भागातला विद्यार्थी जो आहे तो त्या ठिकाणी कॉलेज कॅम्पसवरती विद्यापीठांमध्ये त्या ठिकाणी नेतृत्व करण्यासाठी पुढे आला पाहिजे. म्हणून आजही विद्यार्थी परिषद सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करते आहे. अनेक राज्यांमध्ये हे स्टुडंट काउन्सिल इलेक्शन सुरू आहेत, परंतु महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पक्षाचं सरकार आलं तरी सुद्धा कदाचित त्यांना भय वाटत असेल, त्यांना कुठेतरी कॉम्पिटिशन झाल्यासारखी वाटत असेल, परंतु या स्टुडंट काउन्सिल इलेक्शन्स या महाराष्ट्रामध्ये खुल्या पद्धतीने आता अजूनही होत नाही. त्यामुळं अशा वेगवेगळ्या विषयांवरती विद्यार्थी परिषद काम करते आहे. शैक्षणिक क्षेत्रापुरतं स्वतःला मर्यादित न ठेवता अनेक सामाजिक आणि राष्ट्रीय प्रश्नांवर सुद्धा विद्यार्थी परिषदेने आपलं मत व्यक्त केलं. आपल्याला माहिती आहे जो CA आणि NRC सारखे कायदे, म्हणजे CA तर आता भारतामध्ये लागू झाला, NRC अजून व्हायचा आहे, असे जे कायदे आहेत हे विद्यार्थी परिषदेच्या अधिवेशनांच्या माध्यमातून प्रस्ताव शासनापुढे ठेवण्यात आले आणि आज असे कायदे जे आहेत ते भारतामध्ये येऊ घातले. कलम 370 जे काश्मीरमध्ये हटवलं गेलं ते कलम 370, 35A हे नष्ट झालं पाहिजे आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश त्या ठिकाणी पूर्ण भारतामध्ये दिला गेला पाहिजे अशी मागणी सर्वप्रथम जर कोणी ठेवली असेल तर ती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आपल्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये ठेवली. त्या ठिकाणी जेव्हा चीनी घुसखोरांच्या माध्यमातून नॉर्थ ईस्टच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी नॉर्थ ईस्टला भारतापासून तोडण्याचं एक षडयंत्र रचलं गेलं त्यावेळी चलो चिकन नेकचा नारा हा विद्यार्थी परिषदेने दिला आणि नॉर्थ ईस्ट मध्ये एक मोठं विद्यार्थ्यांचं आंदोलन, हजारो विद्यार्थी रस्त्यावर त्या ठिकाणी उतरले आणि मोठं आंदोलन त्या ठिकाणी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून उभं करण्यात आलं. काश्मीरमध्ये लाल चौकामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा
ज्यावेळी तिरंगा फडकवण्याची हिंमत कोणी करत नव्हतं त्यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते त्यावेळी त्या फुटीरतावाद्यांच्या विरोधामध्ये लढले आणि जहा हुआ तिरंगे का अपमान वही करेंगे उसका सम्मान असा देशव्यापी नारा विद्यार्थी परिषदेने दिला आणि लाल चौकामध्ये तिरंगा झेंडा फडकवण्याचं काम हे विद्यार्थी परिषदेने केलं. त्यामुळे असे अनेक विषय सांगता येतील, असे अनेक कार्यक्रम उपक्रम सांगता येतील की जे विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आपण करतोय. हे सगळं आपल्या समोर सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आज अनेक आव्हानं हे आपल्या पुढे आहेत. आज जर आपण बघितलं तर विद्यार्थी हे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मोबाईलचे स्क्रीनचे आहारी होत आहेत. आपल्याला असं वाटत होतं पूर्वी की व्यसन म्हणजे फक्त काहीतरी जे दारू पिणारे, सिगरेट ओढणारे, गांजा ओढणारे असेच व्यसन असतात, पण आता हे मोबाईलचं एक नवीन व्यसन हे जे आहे हे आगामी कालावधीमध्ये आपल्या समोर मोठं आव्हान बनणार आहे. आज आपण अनेक उदाहरणं बघतोय विद्यार्थ्यांच्या एकूणच आरोग्यावरती, मानसिकतेवरती परिणाम या स्क्रीन टाइम मुळे होतोय आणि हेच लक्षात घेऊन आता विद्यार्थी परिषदेने स्क्रीन टाइम टू ऍक्टिव्हिटी टाइम हे देशभर देशव्यापी अभियान हाती घेतलेलं आहे. आणि विद्यार्थ्यांमधला जो स्क्रीन टाइम आहे तो एका अर्थानं कमी झाला पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी कुठेतरी फिजिकल ऍक्टिव्हिटीज कडे भर दिला पाहिजे. मैदानावरती खेळण्यासाठी त्या ठिकाणी रोज काही ना काही वेळ दिला पाहिजे. सेवा कार्यांमध्ये गेलं पाहिजे. पर्यावरणासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे. समाजासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे. अशा पद्धतीचा संदेश या अभियानाच्या माध्यमातून आपण देतोय. त्यानंतर जर आपण बघितलं तर विद्यार्थ्यांमधली वाढती गुन्हेगारी, व्यसनाधीनता हे सुद्धा एक मोठं आव्हान आपल्या पुढे आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांनी ह्या सर्व गोष्टींपासून दूर राहून एक हॅपी अँड मिनिंगफुल कॅम्पस लाईफ, आनंदमयी आणि सार्थक विद्यार्थी जीवन हे विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे. यासाठी विद्यार्थी परिषद आज कॉलेज कॅम्पसमध्ये काम करते. आज आपण बघतोय की वर्गांमध्ये, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची जी उपस्थिती आहे हा सुद्धा एक मोठा विषय बनलेला आहे. कोविडच्या काळापासून तर हा विषय जो आहे तो अधिकच तीव्र स्वरूपाने आम्हाला वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जेव्हा आम्ही प्रवासाला जातो तेव्हा लक्षात येतोय. ट्रॅडिशनल कॉलेजेसमध्ये ट्रॅडिशनल कोर्सेस जे चालतात, आर्ट्स, कॉमर्स, सायन्सचे कोर्सेस असतील, त्यामध्ये विद्यार्थी आता कॉलेज कॅम्पसला जायला तयार नाहीये. कदाचित घरची आर्थिक परिस्थिती त्याला कारणीभूत असेल, कदाचित काही प्रलोभन त्याला कारणीभूत असतील, कदाचित त्याला कॉलेजपेक्षा कोचिंग क्लासेसमध्ये जाण्यासाठी जे समाजाकडनं एक प्रेशर तयार होतं, एक पीअर प्रेशर विद्यार्थ्यांवरती असतं की मी जर कोचिंगला गेलो नाही तर कदाचित मला सुद्धा ते यश मिळणार नाही. मी जर कोचिंग क्लास लावला नाही तर बाकी विद्यार्थ्यांसारखं मला सुद्धा काही चांगलं कॉलेज कॅम्पस मिळणार नाही. असं एक भीतीचं वातावरण हे समाजाकडून आपल्यावरती तयार केलं जातं आणि त्याचाच शिकार आपण कुठेतरी होतो. आपल्या समोर असे अनेक विद्यार्थी आहेत की जे कुठल्याही कोचिंग क्लास शिवाय, कुठल्याही एक्सटर्नल ट्युशन शिवाय MPSC, UPSC मध्ये चांगल्या रँक त्यांनी मिळवलेल्या आहेत. त्या ठिकाणी चांगली सरकारी नोकरी विद्यार्थ्यांनी मिळवलेली आहे. असे अनेक उदाहरणं आहेत. परंतु जे पीअर प्रेशर असतं, एक सामाजिक दबाव आपल्यावरती तयार केला जातो, त्याचाच आपण कुठेतरी शिकार होतो आणि मोठ्या प्रमाणात पालक सुद्धा याचा शिकार होतात आणि लाख लाख, 2-2 लाख रुपये भरून त्या ठिकाणी कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थ्यांना घालतात. आमचा विरोध हा कोचिंग क्लासला नाही आहे, परंतु 11वी 12वी मध्ये शासनाने एवढे मोठ्या प्रमाणात महाविद्यालय सुरू केलेले आहेत, ग्रँटेबल कॉलेजेस आहेत. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारावरती शासन मोठ्या प्रमाणात खर्च करत आहे आणि आपण मात्र त्या महाविद्यालयांकडे कानाडोळा करतोय. त्यामुळे कुठेतरी त्या ठिकाणी शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी आपल्याला काम करावे लागेल. कॉलेज कॅम्पस कडून आपल्याला चालणार नाही. फक्त कोचिंग क्लासच्या भविष्यावरती आपल्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार नाही. त्यामुळे परिसर चलो अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थी परिषदेने पालकांचं, विद्यार्थ्यांचे काउन्सिलिंगचे कार्यक्रम, समुपदेशनाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेतले आहेत. आणि माझं आपल्या सर्वांना देखील आव्हान आहे की यश मिळवण्यासाठी काही फक्त कोचिंग क्लासला पाठवलं तरच आपल्याला यश मिळेल अशी जी भावना आपल्या मनामध्ये निर्माण झाली आहे, तर असं काही नाही आहे. आपण नक्की चांगल्या पद्धतीचं शिक्षण जर विद्यार्थ्यांना दिलं तर कुठल्याही कोचिंग क्लास शिवाय सुद्धा आपल्याला यश संपादन करता येऊ शकतं. त्यामुळे मला असं वाटतं की
आगामी कालावधीमध्ये अनेक आव्हानं असणार आहेत. आज आपण बघतोय की ऑनलाईन गेमिंग, जुगाराचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतंय. त्याच्यापासून आपल्याला दूर राहावं लागेल. कुठेतरी व्यसन प्रलोभनांपासून आपल्याला आगामी कालावधीमध्ये दूर राहावं लागेल. आपल्या भारतीय संस्कृती, भारतीय परंपरांवरती वेद, पुराण, उपनिषद असतील, आपलं भारतीय विज्ञान असेल, तत्वज्ञान असेल, याच्यावरती कुठेतरी आपल्याला विश्वास ठेवावा लागेल. त्याचा अभ्यास कुठेतरी आपल्याला आगामी कालावधीमध्ये करावा लागेल. आणि आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी 2047 साली ज्या विकसित भारताचं स्वप्न आपल्या सर्वांपुढे ठेवलेलं आहे, मला असं वाटतं की त्या विकसित भारताचे सर्वात मोठे शिलेदार जर कोणी असतील तर आपण सर्व विद्यार्थी आहात. त्यामुळे आगामी कालावधीमध्ये आपण या सर्व विषयांचा विचार नक्की करत राहाल असा विश्वास आपल्या समोर मी व्यक्त करतो. त्याचबरोबर आगामी कालावधीमध्ये ज्या आव्हानांचा उल्लेख मी या ठिकाणी केला, त्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपण सज्ज होऊन त्या ठिकाणी एकजुटीने त्याचा सामना कराल. आणि पालक सुद्धा आपल्या पाल्यांवरती तेवढ्याच चांगल्या विश्वासानं, चांगल्या एका अर्थानं विश्वासानं आपल्या पाल्यांकडे बघतील असा मी विश्वास व्यक्त करतो. कारण आज मोठी अडचण ती पण झालेली आहे. प्रत्येकाला इंजिनिअरिंग, मेडिकलकडेच वळायचं आहे. प्रत्येकाला त्या ठिकाणी मग याचा मुलगा ते करतोय म्हणून माझ्याही मुलांनी ते केलं पाहिजे असं जे पालकांना वाटतंय, ते सुद्धा कुठेतरी आपण आपल्या पाल्यांची इच्छा काय आहे, विद्यार्थी आपला त्या विषयामध्ये खरंच परफॉर्म करू शकतो का, त्याचा इंटरेस्ट तो आहे का, हे सुद्धा जाणून घेण्याची गरज आहे. आज मोठ्या प्रमाणात आपण बघतोय IIT, NIT, NLU सारख्या ठिकाणी सुद्धा आत्महत्या थांबण्याचं नाव घेत नाही. विद्यार्थ्याची इच्छा नसते परंतु जबरदस्ती पालक त्याला त्या ठिकाणी नॅशनल इन्स्टिट्यूट मध्ये घालतात. पालकांची पण त्यामध्ये काही चूक नाहीये. त्यांनाही असं वाटतं की आपल्या पाल्यांनी मोठं व्हावं, चांगली नोकरी मिळवावी. पण मला असं वाटतं की विद्यार्थ्याची इच्छा काय आहे, आपल्या पाल्याची इच्छा काय आहे, त्याला नक्की आपल्या आयुष्यात काय करायचं आहे, त्याचा इंटरेस्ट काय आहे, त्याची क्षमता काय आहे. क्षमताही कदाचित कधी कधी वाढवता येऊ शकतील परंतु त्याचा इंटरेस्ट कुठल्या गोष्टीत आहे हे जाणून घेऊन त्या ठिकाणी आपल्या पाल्याला शिक्षण दिलं पाहिजे. आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे की आपले आई वडील आपल्याला कष्टातून जे शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करतायत, अहोरात्र मेहनत करतायत, त्याचं चीज करण्यासाठी कुठेतरी आपण सुद्धा आपल्या पालकांचे जे एकाहत्तर उपकार आहेत आपल्यावरती ते फेडण्यासाठी काम करत राहिलं पाहिजे. आणि आपल्या करिअर सोबत आपल्या देशाचा, राष्ट्राचा विचार करत त्या ठिकाणी आपलं काम केलं पाहिजे. माय नेशन माय करिअरची संकल्पना विद्यार्थी परिषदेने अस्तित्वात आणली आहे. माझं करिअर हे माझ्या देशासाठी कसं समर्पित होऊ शकेल, ज्या क्षेत्रात मी काम करतोय माझ्या देशाला त्या क्षेत्रात आघाडीवर नेण्यासाठी कसा मी प्रयत्न करू शकतो, असा विचार जर प्रत्येकाने केला तर नक्कीच विकसित भारत 2047 हे जे ध्येय आपण ठेवलेलं आहे ते ध्येयपूर्ती करण्यासाठी आपण सगळे सज्ज होऊ, प्रयत्न करू असा विश्वास आपल्या सगळ्यांपुढे मी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.